कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। म्हाडा 5,000 घरांसाठी लॉटरी काढणार आहेत। रस्ते अपघातात जखमी झालेल्यांना रुग्णालयात ठेव भरावी लागणार नाही। राज्य सरकारकडे प्रोफेशन टॅक्स रद्द करण्याची मागणी केली आहे। पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन उच्च दाब वीज वाहिनी प्रकल्प उभारणार आहे। माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या उजव्या डोळ्यातील 85% दृष्टी गेली आहे। मोहसिन नकवी जय शहा यांना भेटण्याची शक्यता आहे। शाहिद कपूर मराठीत काम करणार का? या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत। नमस्कार, मी अनिरुद्ध गद्रे। आज 15 फेब्रुवारी वार रविवार। तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर 1 मराठी न्यूज वेबसाईट isakal.com चं पॉडकास्ट। पॉडकास्टची पहिली बातमी आहे म्हाडा लॉटरीची। म्हाडाचे मुंबई बोर्ड आगामी लॉटरीची तयारी करतंय, ज्यामध्ये अंदाजे 5,000 परवडणाऱ्या घरांचा समावेश असेल। या लॉटरीची अधिकृत घोषणा मार्च किंवा एप्रिल 2026 मध्ये होऊ शकते। या लॉटरीमध्ये सर्वाधिक घरं गोरेगाव पश्चिमेतील सिद्धार्थ नगर पुनर्विकास प्रकल्पातून येतील। एकूण 5,000 घरांपैकी जवळजवळ निम्मी घरं या प्रकल्पाचा भाग असतील असं वृत्त आहे। विक्रोळी, अँटॉप हिल, सायनमधील प्रतीक्षा नगर आणि पवई यासारख्या भागातही फ्लॅट उपलब्ध असतील। हे भाग त्यांच्या उत्कृष्ट कनेक्टिव्हिटी आणि सार्वजनिक वाहतूक सुविधांसाठी निवडले गेले। म्हाडाची लॉटरी प्रामुख्याने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, कमी उत्पन्न गट, मध्यम उत्पन्न गट आणि उच्च उत्पन्न गटासाठी असेल। म्हाडाच्या मते बहुतेक सदनिका सध्या बांधकामाधीन आहेत। प्रकल्पांच्या प्रगतीनुसार 2027 ते 2029 दरम्यान या घरांचा ताबा मिळण्याची अपेक्षा आहे। पॉडकास्टची दुसरी बातमी आहे PM राहत योजनेची। रस्ते अपघात कोणत्याही धोक्याच्या सूचना देऊन येत नाहीत। एकदा एखादी व्यक्ती रुग्णालयात पोहोचली की निधी किंवा कागदपत्रांच्या कमतरतेमुळे उपचारांना विलंब होतो, जो प्राणघातक ठरू शकतो। या समस्येचं निराकरण करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी PM राहत योजना सुरू केली आहे। या निर्णयामुळे ज्या कुटुंबातील सदस्य कामासाठी घराबाहेर पडतो अशा प्रत्येक कुटुंबाला दिलासा मिळेल। आता रस्ते अपघातातील पीडितांना रुग्णालयात पोहोचल्यावर उपचारांसाठी पैसे जमा करण्याची चिंता करावी लागणार नाही। सरकार 1.5 लाख रुपयांपर्यंत कॅशलेस उपचार देईल। पूर्व नोंदणीची आवश्यकता नाही, विमा पॉलिसीची आवश्यकता नाही, उत्पन्नाचं प्रमाणपत्र सादर करण्याचा त्रास नाही। योजनेच्या नियमांनुसार जर एखाद्या व्यक्तीच्या जीवाला धोका नसेल तर त्यांना 24 तासांसाठी स्थिरीकरण उपचार मिळतील। गंभीर प्रकरणांमध्ये जिथे जीवाला धोका असेल तिथे ही मुदत 48 तासांपर्यंत वाढवली जाईल। उपचारांचा संपूर्ण खर्च सरकार उचलेल आणि रुग्णालय नंतर डिजिटल क्लेमद्वारे सरकारला परतफेड करेल। ही सुविधा सध्या फक्त पॅनेल केलेल्या रुग्णालयांमध्ये उपलब्ध आहे आणि कव्हरेज 7 दिवसांपर्यंत मर्यादित आहे। पॉडकास्टची तिसरी बातमी आहे व्यवसाय कराची। महाराष्ट्रातील व्यवसाय कराबाबत व्यावसायिक संघटनांकडून दबाव वाढतोय। महाराष्ट्राच्या फेडरेशन ऑफ असोसिएशनने राज्य सरकारला पत्र लिहून व्यवसाय कर तात्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे। संघटनेचं म्हणणं आहे की या अतिरिक्त करामुळे व्यापारी आणि कर्मचारी दोघांवरही आर्थिक भार वाढतोय, ज्यामुळे व्यवसाय आणि रोजगारावर परिणाम होत आहे। सध्याच्या व्यवस्थेनुसार राज्य पुरुष कर्मचाऱ्यांच्या मासिक 7,500 रुपये पगारावर 175 रुपयाचा व्यावसायिक कर कापते, तर महिला कर्मचाऱ्यांसाठी पगार मर्यादा 25,000 रुपये आहे। या व्यतिरिक्त मालकी आणि भागीदारी फर्ममधील प्रत्येक भागीदाराला हा कर स्वतंत्रपणे भरावा लागतो। व्यावसायिक संघटनांचा असा युक्तिवाद आहे की नियोक्त्यांवर अतिरिक्त कर लादल्याने आर्थिक क्रियाकलाप कमकुवत होतात। मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात FAMचे अध्यक्ष जितेंद्र शहा यांनी त्यांना येत्या अर्थसंकल्पात व्यवसाय कर रद्द करण्याची घोषणा करण्याची विनंती केली। त्यांनी म्हटलं की यामुळे व्यवसायांना प्रोत्साहन मिळेल, नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होतील।
हा कर रद्द केल्याने लहान आणि मध्यम आकाराच्या व्यवसायांना दिलासा मिळेल असा संघटनेचा विश्वास आहे. पॉडकास्टची चौथी बातमी आहे उच्चदाब वीज वाहिनी प्रकल्पाची. राज्याच्या विजेच्या वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर उच्चदाब वाहिन्यांचं जाळं वाढवलं जात आहे. त्यानुसार पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया महाराष्ट्रात पुणे विभागात उच्चदाब वीज वाहिनी प्रकल्प उभारणार आहे. वीज दर आधारित स्पर्धात्मक निविदांच्या माध्यमातून पॉवर ग्रिडने हा प्रकल्प मिळवला असून त्याबाबतचं हेतुपत्र मिळालं असल्याचं स्पष्ट केलंय. राज्यात विजेची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी सौर पवन ऊर्जा प्रकल्प मोठ्या प्रमाणात उभारले जात आहेत. मात्र वीज प्रकल्पात तयार होणारी वीज शहरी भागापर्यंत आणताना सध्याच्या उपलब्ध उच्चदाब वीज वाहिन्यांवर ताण येतोय. त्यामुळे ऊर्जा विभाग खासगी कंपन्यांच्या सहकार्याने पारेषण प्रकल्प उभारतायत. पॉडकास्टची पाचवी बातमी आहे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची. पाकिस्तानचं राजकीय परिदृश्य पुन्हा एकदा खळबळजनक झालंय. माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या डोळ्यांच्या आरोग्याबाबतच्या बातम्यांनंतर त्यांच्या पक्षाने अनेक शहरांमध्ये निदर्शनं करण्याची घोषणा केली आहे. पक्षाचं म्हणणं आहे की इम्रान खान यांच्या प्रकृतीबद्दल एकता व्यक्त करण्यासाठी ही निदर्शनं केली जात आहेत. तुरुंगात असलेल्या इम्रान खान यांनी तक्रार केली की उपचार असूनही त्यांच्या उजव्या डोळ्यात आता फक्त 15% दृष्टी आहे. या प्रकरणाची दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने 16 फेब्रुवारीपूर्वी त्यांच्या डोळ्यांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करण्याचे आदेश दिले. पॉडकास्टची 6वी बातमी आहे क्रीडा क्षेत्रातून. पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष मोहसिन नक्वी कोलंबोत होत असलेल्या भारत-पाक लढतीसाठी उपस्थित राहणार आहेत. ICC अध्यक्ष जय शहा यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याचं समजतं. भारत-पाक सामन्यादरम्यानच्या भेटीत नक्वी पाक संघाने या सामन्यावर बहिष्कार टाकण्याच्या भूमिकेवर बातचीत करतील असं सांगण्यात येत आहे. बांगलादेश क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष अमीमुल इस्लामही कोलंबोत येणार आहेत. ते BCCI पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन भारतीय क्रिकेट मंडळाबरोबरचे संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं समजतं. पॉडकास्टची शेवटची बातमी आहे अभिनेता शाहिद कपूरची. अभिनेता शाहिद कपूर सध्या त्याच्या नव्या चित्रपट ओ रोमियोमुळे चर्चेत आहे. नुकताच तो एका वक्तव्यामुळे मराठी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतोय. त्याने मराठी सिनेसृष्टीबद्दल आपली मतं मांडली. शाहिद म्हणाला, मराठी चित्रपटांमधील कथा आणि विषय प्रामाणिक आणि विचार करायला लावणारे असतात. कोणत्याही भाषेत काम करण्याआधी त्या भाषेची नीट समज असणं आपल्यासाठी फार महत्त्वाचं आहे. भविष्यात मराठी चित्रपटाची संधी मिळाली तर आधी मराठी भाषा आत्मसात करूनच भूमिका स्वीकारेन. भाषेची जाण नसताना केवळ अभिनय करणं योग्य वाटत नाही. भविष्यात तो मराठी चित्रपटात झळकेल की नाही हे वेळच ठरवेल. मात्र त्याचा भाषेबद्दलचा आदर अनेकांच्या नजरेत नक्कीच भर घालणारा आहे. हे होतं isakal.comचं पॉडकास्ट, अर्थात सकाळचं पॉडकास्ट. उद्या पुन्हा भेटूयात. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा. त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय वृषाल करमरकर.